नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिसेंटलीच चीनने बांगलादेशला $1 अब्ज, $1 बिलियन एवढ्या पैशांची मदत करण्याचं किंवा एवढ्या पैशांचं कर्ज देण्याची न्यूज आलेली आहे तीस्ता नदी प्रकल्पासाठी. आता इथे तुम्हाला पहिलाच प्रश्न पडेल की आता हे जे कर्ज आहे ते चीन बांगलादेशला देणार आहे, तर तो त्यांचा प्रश्न आहे. आपण काय याचा अभ्यास करतोय? याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण की याचा डिरेक्ट इफेक्ट आपल्या भारतावर किंवा भारत आणि बांगलादेशचे रिलेशन आहे त्यावर पडू शकतो. चीनची एक नेहमीची पॉलिसीच राहिलेली आहे, ते तर तुम्हाला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. भारताच्या शेजारच्या देशांना भारतापासून तोडण्यासाठी खूप वेगवेगळे टॅक्टिक्स चीन अवलंबत असतं. जसं पाकिस्तान आहे, आता पाकिस्तानला आपण त्यामध्ये कन्सिडरच नाही करायला पाहिजे, कारण की पाकिस्तान बरोबर तसेही आपले काही संबंध चांगले नाहीयेत. पण तिथेच दुसरे देश आले, जसं बांगलादेश आता आहे, त्यानंतर नेपाळ आहे, म्यानमार आहे, श्रीलंका आहे. अशा देशांमध्ये चीन जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करतं. त्यांचं तुम्ही म्हणू शकता फोकस खेचून घेतात आणि मग भारताबरोबरचे त्यांचे संबंध कुठे ना कुठेतरी वाईट होत जातात. आता त्या चक्रव्यूहमध्ये बांगलादेशला सुद्धा फसवण्याचं काम चीन तर करतच आहे. बघा, चीन कर्ज देतं म्हणते, मदत करतं असं म्हणतं, पण चीनची तर ही सुद्धा एक पॉलिसी असते की गरीब देशांना चायना आधी मदत करतं. जर तुम्ही आफ्रिकामध्ये सुद्धा जर काही कंट्रीज बघितले ना, तर तिथे सुद्धा असे काही एक्झाम्पल तुम्हाला आढळून येतील. जर एकदम जवळचं एक्झाम्पल बघितलं तर ते म्हणजे श्रीलंका. श्रीलंकेचं हंबनटोटा बंदराबद्दलची जी इश्यू आहे ते तर तुम्हाला माहिती असेलच सगळ्यांना. तर असेच काहीतरी टॅक्टिक्स यूज करतं चायना, कर्ज देतं, मग ते कर्जाची परतफेड त्या गरीब देशांना करता येत नाही, मग तो देश सुद्धा चायना घेऊ शकतं त्यांच्याकडे, असं सुद्धा काही गोष्टी करू शकतं. तर या सगळ्या वेगळ्या गोष्टी झाल्या. आपल्याला चायनाच्या पॉलिसीजमध्ये जायचं नाहीये. आपला देश आणि बांगलादेश, भारत आणि बांगलादेश यामध्ये कसे संबंध आहेत यावर आपल्याला चांगलं डिस्कस करायचंय आजच्या लेक्चरमध्ये. एक म्हणजे आपण थोडंसं बघणार आहोत चीनचा जो बांगलादेशवरचा वाढता प्रभाव आहे या तीस्ता नदी प्रकल्पाचा, तो नक्की काय आहे प्रकल्प, तो समजून घेणार आहोत. तीस्ता नदीची आपल्याला एकदम डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे. भारत आणि बांगलादेश यांचं पूर्वीपासून कसे संबंध आहेत ते थोडेसे समजून घ्यायचे. तीस्ता नदीवरून आपले काही डिस्प्यूट्स आहेत का ते आपल्याला माहिती करून घ्यायचे आहेत. आणि तसंच आता तीस्ता नदी जी आहे ती ब्रह्मपुत्रा नदीचीच एक उपनदी आहे, म्हणून आपण ब्रह्मपुत्रेची सुद्धा माहिती घेऊ. ब्रह्मपुत्रा ही नॉर्थ ईस्ट मधली एक खूपच महत्वाची नदी आहे, राईट. जर तुम्ही आपण म्हणालो तर नॉर्थ ईस्टला एवढं सुंदर करण्यामागचं जर एक कारण आहे तर त्या म्हणजे तिकडच्या भरपूर अशा नद्या, ओके. आणि त्यातली सर्वात मोठी नदी ती म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी. तर या नदीचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत, ओके. या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. तसंच तुम्ही याचे ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करू शकता. आणि पुढे जाण्याआधी तुम्हाला एक महत्वाची अपडेट आहे. राज्यसेवा 2021च्या बॅचेस 1 सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत, पण त्याचे ऑलरेडी 24 तारखेपासून ऍडमिशन सुरू झालेले आहेत, 24 ऑगस्ट पासून. जर तुम्ही 31 ऑगस्ट पर्यंत ऍडमिशन घेताय तर यामध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळेल फीज मध्ये. जर याची फीज बघितलात तर नॉर्मल फी आहे 4,000 रुपये, पण जर प्री लॉन्चिंगची फीज आहे ती म्हणजे 2,500 रुपये. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर 31च्या आधी ऍडमिशन घ्यायचं ट्राय करा. फीज मध्ये हे जे डिस्काउंट आहे ते भरपूर डिस्काउंट आहे, ओके. यामध्ये सगळे विषय आहेत, अगदी बेसिक, ऍडव्हान्स आणि प्रॅक्टिस सगळ्या गोष्टी यामध्ये अवेलेबल असणार आहेत. आणि त्यासाठी तुम्ही विजन स्टडीचं ऍप सुद्धा डाउनलोड करा. ऍपमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम सुटसुटीत मिळतील, एकदम युजर फ्रेंडली ऍप आहे. जसं त्यामध्ये तुम्ही करंट अफेअर्स आहेत किंवा PDF नोट्स आहेत आणि कोर्सेस जे तुम्ही ऍप केलेले आहेत तर ते सुद्धा नीट बघू शकता, ओके. मग मी लीना विजन गव्हर्नमेंट जॉबवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आता अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला. सर्वात आधी बघूया चीनकडून बांगलादेशला काय कर्ज मिळतंय. तर तीस्ता नदीवरील व्यापक व्यवस्थापन आणि जीर्णोद्धार प्रकल्पासाठी बांगलादेशला चीनकडून जवळपास $1 अब्ज कर्ज मिळणार आहे, ओके. आता हे $1 अब्ज कर्ज जे बांगलादेशला दिलं जाते, तर हा प्रकल्प यामध्ये नक्की कोणकोणत्या गोष्टी येणार आहेत. यामध्ये नदी पात्राचं व्यवस्थापन करण्यात येणार आहे, जसं पूर नियंत्रण करणं आणि उन्हाळ्यामध्ये जी पाणी टंचाई होते बांगलादेशमध्ये त्याचा प्रश्न सोडवणं. आता इथे ना या 2 गोष्टींवरूनच तीस्ता नदीवरून बांगलादेश आणि भारतामध्ये भांडणं आहेत, डिस्प्यूट्स आहेत.
आता पाण्याचं व्यवस्थापन तर केलेलं आहे, म्हणजे कोणाला किती % पाणी जाईल हे तर ठरलेलं आहे, ते आपण पुढे बघणारच आहोत. पण कसं होतं, उन्हाळ्यामध्ये जेव्हा भारताकडून पाणी अडवलं जातं तीस्ता नदीचं, तर पुढे जाणाऱ्या पाण्यामध्ये नक्कीच कमतरता येते आणि त्यामुळे अगदी दुष्काळाची परिस्थिती बांगलादेशमध्ये निर्माण होते. तिथे त्यांना पाणी टंचाई होते. आणि पावसाळ्यात काय होतं, तर ज्या नॉर्थ ईस्टचा आपला भाग आहे तिथे भरपूर पाऊस पडतो, राईट. नद्यांना पूर येतात आणि मग तीस्ता नदीचं पाणी अडवलं जात नाही भारताकडून आणि त्यामुळे बांगलादेशमध्ये खूप मोठी पूर परिस्थिती निर्माण होते. ओके, जसं कोसी नदीमुळे पश्चिम बंगालमध्ये, आसाममध्ये जसा आपण म्हणू शकतो विद्रोह होतो, त्याचप्रमाणे तीस्ता नदीचा बांगलादेशमध्ये होतो. ओके, तर हे 2 गोष्टी आहेत, त्याचे प्रश्न सोडवण्याचं काम या प्रकल्पाद्वारे करण्यात येणार आहे. ओके, आता आपण ना थोडंसं तीस्ता नदीबद्दल माहिती घेऊया की तीस्ता नदीचा उगम कुठे होतो, कशी वाहते. तर तीस्ता नदीचा उगम सिक्कीम मध्ये होतो, चुंगथांग येथे. तर हे तुम्ही इथे बघू शकता, तीस्ता नदीचा उगम या एरियामध्ये होतो, चुंगथांग येथे. मग ही नदी पुढे आसाम, नंतर पश्चिम बंगाल आणि मग पुढे जाऊन मिळते ती बांगलादेशला. ओके, सिक्कीम पश्चिम बंगालमधून वाहते आणि मग ती बांगलादेशमध्ये प्रवेश करते. ओके, आणि ही नदी ना ब्रह्मपुत्रेचीच एक उपनदी आहे, हे लक्षात ठेवा. जरी ब्रह्मपुत्रेची ही उपनदी असली तरी ती ब्रह्मपुत्रेला भारतामध्ये मिळत नाही. ब्रह्मपुत्रेचा बघा प्रवाह कसा आहे, इथपर्यंत हा भारतात आहे आणि तीस्ता नदी इथे अगदी भारत आणि बांगलादेशच्या बाउंड्रीच्या थोडंसं पुढे जाऊन मिळते. म्हणजेच ही नदी बांगलादेशमध्ये ब्रह्मपुत्रेला जाऊन मिळते. पण बांगलादेशमध्ये ब्रह्मपुत्रेचं नाव काय आहे, तर जमुना. हे सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजेच जर आपण इनडिरेक्टली बघितली तरी ब्रह्मपुत्रेला मिळते, पण जर नाव बघितलं तर ती जमुना नदीला जाऊन मिळते. ओके, आणि तीस्ता नदीची जी लांबी आहे ती पण थोडीशी तुम्ही लक्षात ठेवा. टोटल जी लांबी आहे ती 414 किलोमीटर आहे. ओके, पण यातला जो काही भाग आहे तो सिक्कीममध्ये ही नदी 151 किलोमीटर एवढी वाहते. पुढे पश्चिम बंगालच्या बाउंड्रीवरून ही 142 किलोमीटर वाहते आणि बांगलादेशमध्ये 121 किलोमीटर. आता या गोष्टींनाच घेऊन ना तीस्ता नदीवरून भारत आणि बांगलादेशमध्ये काय चालवले आहेत, तर डिस्प्यूट झालेले आहेत. हे डिस्प्यूट कशा प्रकारचे आहेत, ते म्हणजे पाणी वाटपावरून. इथे नेहमी प्रश्न निर्माण होतो, बांगलादेश मागणी करत असते की एक न्याय वाटप पाण्याचं झालं पाहिजे, की बांगलादेश आणि भारताला 50-50% एवढं पाणी मिळालं पाहिजे. आणि त्यासाठीच काही असे कमिशन्सची सुद्धा स्थापना करण्यात आलेली. तर 1972ला एक कमिशन स्थापन करण्यात आलेलं, जॉईंट रिव्हर कमिशन, JRC, काय तर जॉईंट रिव्हर कमिशन. तर या कमिशनने त्यांची शिफारस, त्यांचा अहवाल सादर केला आणि त्यानुसारच 1983 नुसार या अहवालानुसार करार करण्यात आला. त्यामध्ये भारताला 39%, बांगलादेशला 36% आणि इतर म्हणजे कोणामध्येच वाटप झालेलं नाही पाणी किंवा कोणीही वापरू शकतं असं पाणी ठेवण्यात आलं 25%. ओके, पण बांगलादेशची नेहमीप्रमाणेच मागणी होती की त्यांना जास्त पाणी मिळालं पाहिजे. तर 1984 साली अजून एक असं कमिशन स्थापन करण्यात आलं. तर त्या कमिशनने फक्त शिफारसी केल्यात. ओके, त्या शिफारसी अजूनही लागू झालेल्या नाहीयेत. जसं त्यामध्ये अशा शिफारसी होत्या की यानुसार 42% हिस्सा हा भारताचा असेल, बांगलादेशचा 37%, म्हणजे बघा 35 वरून डिरेक्टली 37% एवढं वाटप करण्यात येईल आणि 20% इतर, अशी या कमिशनने शिफारस केली. 1996 मध्ये याच धर्तीवर तीस्ताच्या पाण्याचं योग्य आणि न्याय वितरण व्हावं याची मागणी बांगलादेशने केली. आणि मग पुढे जाऊन ना 2011ला जेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान होते मनमोहन सिंग, ओके, तर यांनी प्रयत्न केले हे जे इश्यूज आहेत भारत आणि बांगलादेश मधले तीस्ता नदीच्या पाण्यावरून ते सॉल्व्ह करण्याचे. आणि ही जी शिफारस आहे 1984 मध्ये केलेली ती लागू करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळेला पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी आंदोलनं वगैरे सुरू केली, यांनी खूप विरोध केला या शिफारसी लागू करण्यावर आणि त्यामुळेच या शिफारसी लागू करण्यात आल्या नाहीत. ओके, आणि मग पुढे हा जो 1983चा करार आहे तो पुढे 15 वर्षांसाठी वाढवण्यात आला. ओके, पण आता इथे जरी म्हटलं जाते की या गोष्टी सेटल झाल्यात, पण सेटल झालेल्या नाहीयेत. बांगलादेश नेहमीच या गोष्टींवर मागणी म्हणजे पाण्याच्या वाटपावर मागणी करत असतं. मग आता इथे भारत आणि बांगलादेश यांमध्ये कुठेतरी भांडण आहे, मग तिथे चीन का नसावं बरं, तर चीन तिथे आता घुसलेलंच आहे. ओके, पण अशा जरी गोष्टी असल्या तरी तीस्ता नदीचं महत्व हे बांगलादेशला खूप आहे. भारतामध्ये जेवढं तीस्ता नदीला महत्व आहे त्यापेक्षा जास्त महत्व बांगलादेशमध्ये.
कारण की बांगलादेशमधली सुमारे 14% क्षेत्राचं सिंचन हे तीस्ता नदीमुळे होतं आणि जवळपास 73% लोकसंख्येला या नदीमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार मिळतो. त्यामुळे तीस्ता नदीचं इम्पॉर्टन्स हे बांगलादेशमध्ये खूप जास्त आहे. पण अगेन जेव्हा ममता बॅनर्जी हे विरोध करत होत्या अशा प्रकारच्या कराराला किंवा बांगलादेशला जास्त पाणी मिळालं पाहिजे, जास्त वाटप झालं पाहिजे, तर महत्वाचं रिझन हेच आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा वाटप होतंय तेव्हा सर्वात जास्त लांबी या नदीची कुठे आहे, तर भारतामध्ये, बांगलादेशमध्ये फक्त 121 किलोमीटर एवढाच नदी प्रवाह आहे. ओके, त्यामुळे बांगलादेशला जास्त पाणी मिळण्याचं रिझन नाहीये, त्यामुळेच या गोष्टीला विरोध होतो. ओके, आता आपण भारत आणि बांगलादेश यामधले थोडेसे संबंध बघूया. जर 2018-19 मध्ये दोन्ही देशांमधले आपण निर्यात आणि आयात बघितली तर निर्यात भारताने केलेली आहे 9.21 अब्ज डॉलर्सची आणि आयात फक्त केलेली आहे 1.4 अब्ज डॉलरची. म्हणजे नक्कीच भारत खूप जास्त निर्यात करतं बांगलादेशला. आणि तसेच बांगलादेशमधले बरेचसे नागरिक भारतामध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी येतात, काही टुरिझमसाठी, नोकऱ्यांसाठी, शिक्षणासाठी, इतर कोणत्याही कारणासाठी. तर दरवर्षी भारत 15 ते 20 लाख विजा देते बांगलादेशच्या नागरिकांना. आणि तसंच बांगलादेश आणि भारतामध्ये काही लष्करी सराव सुद्धा होतात. ज्या मिलिटरी एक्सरसाइज आहेत ना, वेगवेगळ्या देशांमध्ये होतात, त्या तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. जसं सांप्रीती आणि मैनामती या 2 मिलिटरी एक्सरसाइज भारत आणि बांगलादेशमध्ये होतात. बरं, मला सांगा, भारत आणि श्रीलंकेमध्ये कोणत्या एक्सरसाइज होतात? नेव्ही एक्सरसाइज एक खूप फेमस आहे श्रीलंका आणि भारतामध्ये होणारी, ती कोणती आहे? त्याचं आन्सर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ओके, आणि तसंच चायनाचा सुद्धा जो व्यापार आहे तो बांगलादेशमध्ये गेल्या काही वर्षांपासून खूप वाढलेला आहे आणि त्यामध्ये बांगलादेशचेच फायदे होतात. बांगलादेश तसं स्मार्ट आहे. बांगलादेश इथे असं करत नाहीये अजूनपर्यंत तरी. जसं नेपाळच्या केपी ओलीने केले, तिथे चायनाबरोबर रिलेशन वाढवताना ते भारताबरोबर खराब करते, तसं अजून तरी बांगलादेश करत नाहीये. असं नाहीये, हे पहिलंच प्रोजेक्ट आहे बांगलादेशमधलं. या आधी सुद्धा चायनाने बरेचसं कर्ज बांगलादेशला दिलेलं आहे, पण बांगलादेश कुठेही अजून भांडण उखरून काढत नाहीये भारताबरोबर. स्मार्ट आहे, दोन्ही देशांबरोबर त्याने चांगले रिलेशन अजून तरी ठेवलेले आहेत. ओके, आणि जर चायनाच्या बाबतीत बघितलं तर BRI मध्ये म्हणजेच बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मध्ये बांगलादेश सुद्धा आहे. बीजिंग पासून ढाकापर्यंत तो रोड येणार आहे. चायनीज जे FDI आहे बांगलादेशमध्ये ते $3.68 बिलियन आहे. म्हणजे भरपूर जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे ते बांगलादेशमध्ये आहे. ओके, मग आता इथे आपण तीस्ता नदीबद्दल तर सगळी माहिती घेतली आहे, प्रोजेक्ट बद्दल सुद्धा माहिती घेतली आहे. इनफॅक्ट तीस्ता नदीचं एक रिसेंट 2020 मार्चमध्येच BROने एक ब्रिज तयार केलेला सिक्कीममध्ये, तो सुद्धा तेव्हा न्यूजमध्ये होता. तर ते सुद्धा लक्षात ठेवा, नवीनच बांधकाम आहे तीस्ता नदीवरचं आणि आत्ता ही गोष्ट आली आहे. ओके, आता जसं आपल्या सुरुवातीमध्ये अजेंडा बघितला, त्या अजेंडामध्ये आपला ब्रह्मपुत्रा नदी आहे. तर ब्रह्मपुत्रा नदीची सुद्धा माहिती घेऊया. परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच खूप उपयोगी ठरू शकते. ओके, जेव्हा आयोग आपल्याला भारताच्या नद्यांवर किंवा पर्वतरांगांवर प्रश्न विचारतं त्यावेळेला ब्रह्मपुत्रा नदीवर सुद्धा विचारले जाऊ शकतात. तर ब्रह्मपुत्रा ही नदी आहे, ती तिबेट, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि बांगलादेश अशी वाहते. तर ही जी नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी, ती एक ट्रान्स बाउंड्री नदी आहे. जसं तीस्ता नदी आपण बघितली, ही सुद्धा ट्रान्स बाउंड्री नदी आहे. ट्रान्स बाउंड्री नदी म्हणजेच काय? जेव्हा ती एकापेक्षा जास्त देशांमध्ये एखादी नदी वाहते, वेगवेगळ्या देशांमधून जर एखादी नदी वाहत असेल तर त्याला आपण म्हणतो ट्रान्स बाउंड्री नदी. जशी गंगा नदी बांगलादेश आणि आपल्या भारतामध्ये सेम नद्या कोणकोणत्या आहेत? गंगा नदी आहे, त्यानंतर ब्रह्मपुत्रा, तशीच तीस्ता नदी आणि अजून मेघना नदी म्हणून सुद्धा एक नदी आहे. तर या नद्या बांगलादेश आणि भारत या 2 देशांमधून वाहतात. तसंच बघा, अजून अशा ट्रान्स बाउंड्री नद्या आहेत भारतामध्ये, जसं सतलज आहे, रावी आहे, पाकिस्तानमध्ये सुद्धा वाहतात ना या नद्या, चायनामधून येतात, पाकिस्तानमध्ये जातात, ह्या सुद्धा ट्रान्स बाउंड्री नद्या आहेत. ओके, तर या लक्षात ठेवा. बघा, ब्रह्मपुत्रेचं उगम स्थान कुठे आहे? जर ते तुम्ही बघितलात तर ते इथे आहे. बघा, दिसेल तुम्हाला, हा जो एरिया आहे ते ब्रह्मपुत्रेचं उगम स्थान आहे. ओके, इथे ब्रह्मपुत्रेचा उगम इथे मानसरोवर जवळ, कैलास पर्वतरांगा ज्या आहेत, कैलास पर्वताजवळ मानसरोवर जवळ या नदीचा उगम होतो. आता इथे जेव्हा उगम आहे ना, तर थोडंसं यामध्ये डिस्प्यूट आहेत. तर उगम स्थानाचं नाव आहे चेमा युंगडुंग हिमनग. हे मानसरोवर जवळच आहे, पण जे जुने रिसोर्सेस आहेत त्यानुसार चेमा युंगडुंग म्हटलं जातं. काही नवीन रिसोर्सेसमध्ये
अंगसी हिंगणक किंवा अंगसी ग्लॅशियरमध्ये या नदीचा उगम झालाय असं सांगितलं जातं. आता मी ते दोन्ही का मेन्शन केलंय, परीक्षेला जे ऑप्शन आहे ते तुम्हाला आन्सर करून यायचे. ओके, पण दोन्ही जे उगमस्थान दिलेले आहेत ना ते वेगळे वेगळे प्लेसेस नाही आहेत, मानसरोवर जवळच आहेत. ओके, आणि बघा मग पुढे ही नदी एकदम पॅरलल हिमालयाला वाहते. ओके, ही अशी जी वाहते ती 1200 किलोमीटर एवढी पॅरलल म्हणजे समांतर हिमालय पर्वतरांगांना वाहते. ओके, महत्वाचं आहे, एक महत्वाची नदी आहे, परीक्षेला भरपूर वेळा विचारलं जातं. अच्छा, इथे मॅप मधून एक तुम्हाला प्रश्न आहे, ते म्हणजे मानसरोवर जवळ अजून एक महत्वाचं सरोवर आहे, एक लेक आहे, त्या लेकचं नाव काय? तुम्हाला एक हिंट सुद्धा देते, या लेक मधून किंवा या सरोवरामध्येच सतलज नदीचा सुद्धा उगम आहे, उगमस्थान आहे. तर हे कोणतं लेक आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ओके, आता बघा या नदीची म्हणजे ब्रह्मपुत्र नदीच्या बाबतीत एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे या नदीला भरपूर वेगळी नावं आहेत. स्थानानुसार प्लेसेसनुसार ना या नदीची नावं चेंज होत जातात. जसं चीनमध्ये आता तिथे तुम्हाला सांगितलं यार्लिंग झांगपो, बेसिकली चांगपो म्हणून ओळखलं जातं, पण पूर्ण जे नाव आहे ते आहे यार्लंग किंवा यारलुंग चांगपो. अरुणाचल प्रदेशमध्ये अरुणाचलचे जे प्लेन्स आहेत, पठारी भाग आहे थोडाफार, तिथे या नदीला दिहांग म्हणून ओळखलं जातं. तसंच जिथे ना अरुणाचल प्रदेशात एंट्री करते, तुम्हाला हा थोडासा वळण दिसत असेल बघा इथे, तर हे आहे नामच्या बारवा. काय आहे तर नामच्या बारवा. ही अशी खोल दरी या नदीने तयार केलेली आहे नामच्या बारवा जवळ, आणि तिथून नामच्या बारवा क्रॉस करून मग ही नदी अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते. तर अरुणाचलमध्ये ज्या भागामध्ये प्रवेश करते ना तिथे या नदीला सियांग, काय तर सियांग म्हणून ओळखलं जातं, आणि मग तू पुढे काही भागामध्ये दिहांग म्हणून ओळखलं जातं. भारतामध्ये तर आपण ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखतो, पण तसंच ब्रह्मपुत्रेचं एकदम जुनं किंवा प्राचीन संस्कृत नाव होतं लोहित्य. आता तुम्ही म्हणाल मॅम ब्रह्मपुत्रा सुद्धा तर संस्कृत नाव आहे, तर हा हे संस्कृत नाव आहे, पण ते पुढे नवीन पडलेलं आहे. पण जेव्हा एकदम जुन्या काळामध्ये जे नदीचं नाव होतं ते होतं लोहित्य, आणि जे ब्रह्मपुत्रा हे नाव आहे ना ते कुठून आलेलं आहे तर बोडो समाज तुम्हाला माहितीच असेल, एक ट्रायबल कम्युनिटी आहे आसाममध्ये, त्यांनी या नदीचं नाव ठेवलेलं बुल्लम बुट्टूर, आणि बुल्लम बुट्टूर म्हणून म्हटलं जातं की त्यातूनच ब्रह्मपुत्रा या नावाचा उगम झाला. त्यानंतर बांगलादेशमध्ये या नदीला जमुना म्हणून ओळखलं जातं. तसंच आसामच्या काही भागांमध्ये ना ही नदी लुईत नदी म्हणून सुद्धा ओळखली जाते. तर ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. ब्रह्मपुत्रेची आपण जर वैशिष्ट्य बघितली तर जगातली 15वी सर्वात लांबीची नदी आहे. तसंच जर पाण्याचा प्रवाहानुसार आपण बघितली की किती डिस्चार्ज आहे पाण्याचा, त्यानुसार या नदीचा 9वा क्रमांक लागतो जगामध्ये. तसंच महत्वाचं म्हणजे या नदी खोऱ्यामध्येच कांचनगंगा शिखर आहे, जे 3rd हायेस्ट पीक आहे जगातलं. ओके, तसंच माजुली नदीतील बेट, नदी पात्रातलं जगातलं सर्वात मोठं जे बेट आहे ते ब्रह्मपुत्रे नदीतच आहे, आणि यावर ऑलरेडी आयोगाने 2-3 वेळा प्रश्न विचारलेले आहेत वेगवेगळ्या एक्झाम मध्ये. तर हे कोणतं बेट आहे? माजुली बेट. खूप सुंदर बेट आहे, एकदम तुम्ही म्हणू शकता पोल्युशन पासून आतापर्यंत तरी लांब राहिलेलं बेट आहे. पण आता लोकांना जेव्हा माहीत पडते तर लोक जात आहेत तिथे टुरिस्ट प्लेस म्हणून, आणि हळूहळू बेटावर तुम्ही म्हणू शकता पोल्युशन व्हायला सुरुवात झालेली आहे. याच्या न्यूज सुद्धा काही महिन्यांपूर्वी येत होत्या. ओके, पण मग जर आता तुम्ही कधी जाताय अशा ठिकाणी भेट द्यायला तर नक्कीच तिकडच्या पर्यावरणाचं, तिकडच्या बायोडायव्हर्सिटीचं आपल्याला रक्षण करायचंय, याच दृष्टीने कुठेही फिरायला जात जा. कारण की माजुली बीट आतापर्यंत तरी अनटच्ड होतं थोडंफार, पण जसं जसं लोकांना माहीत पडतंय लोक भेट द्यायला जातात, आणि नक्कीच तिकडचं जे वातावरण आहे ते हळूहळू बदलत चाललंय. ओके, तर या गोष्टी तुम्ही सगळ्या लक्षात ठेवू शकता. तसंच ब्रह्मपुत्रेची जी लेंथ आहे ना, आता यावरून सुद्धा डिस्प्यूट आहेत. ज्या काही मोठे मोठे सोर्स आहेत त्यामध्ये ब्रह्मपुत्रेची जी लेंथ आहे ती 3080 किलोमीटर आहे, पण तिथेच या नदीची लेंथ NCERT मध्ये 2880 किलोमीटर एवढी सांगितलेली आहे. ओके, तर हे सगळे पॉइंट्स लक्षात ठेवा. आपण बरेचसे पॉइंट्स आता इथे क्लिअर केलेले, तीस्ता नदीबद्दल, ब्रह्मपुत्रे नदीबद्दल, आणि तसंच चायनाचं जे इन्व्हॉल्वमेंट आहे बांगलादेशमध्ये ते सुद्धा बघतोय की कसं वाढत जातंय. हळूहळू हे इन्व्हॉल्वमेंट कधी इंटरफिअरमध्ये बदलेल ना ते आपल्याला सांगता येत नाही. ओके, तर ती वेगळी बाजू झाली. आता आपण लेक्चरमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. विजन स्टडीवर स्टेट बोर्ड, NCERT आणि संदर्भ पुस्तकांवर आधारित
क्वालिटी व्हिडिओ लेक्चर्स घेतले जातात. तुम्ही व्हिजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.